आपण दृश्य बघतोय संभाजीनगर मधून भाजपाच्या कार्यकर्ते आता नाराज झाल्यात उमेदवारी न दिल्याने। तर त्यांना बाहेर काढण्यासाठी इथे मोठा पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आलाय। तिकीट नाकारल्याने भाजपात नाराजी नाट्य सुरू आहे। संभाजीनगरच्या कार्यकर्त्या दिव्या मराठे या नाराज असल्याने त्यांना आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडलेले आहेत। काय परिस्थिती आहे नेमकी तिकडे? छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या भारतीय जनता पार्टीकडून आता एबी फॉर्म वाटायला सुरुवात झाली असं कळल्यानंतर जे इच्छुक उमेदवार होते, ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मुलाखत दिली होती, पण त्यांना तिकीट मिळालं नाही असं कळलं, ते सगळे हळूहळू भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये येत आहेत। आणि आता या क्षणाला आपण जे व्हिज्युअल पाहतोय त्या व्हिज्युअलमध्ये काही नाराज अतुल सावे मंत्री आणि त्याचबरोबर खासदार डॉक्टर भागवत कराड यांना भेटण्यासाठी आले होते। त्यांनी तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे। एक महिला ज्या दिव्या मराठे आहेत त्या 20 प्रभागातून मला उमेदवारी मिळाली नाही, ती दुसऱ्याच कार्यकर्त्याला गेली म्हणून त्यांनी बराच वेळ इथं आरडाओरड सुरू केलेली आहे। त्यामुळे या भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयामध्ये सध्या नाराजांची गर्दी वाढू लागली आहे आणि गोंधळ होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांचाही बंदोबस्त सध्या वाढवण्यात आलेला आहे। नक्कीच मग आता आपण संभाजीनगरची ही दृश्य बघतोय। भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी तुम्हाला नेत्यांना भेटा ना सर, एक मिनिट अरे तुमचा काही संबंध नाही। नंतर भीमा आला, भीमामध्ये गेला, बरोबर कसं होणार? आमचा रोष आहे, आम्ही उपाशी तपाशी आम्ही फिरलेलो आहोत। थोडं ऐकून घ्या, ते आपल्यासाठीच आलेले, ते सगळे आपल्यासाठीच आलेले। ते म्हणले की तुम्हाला अहो पक्ष, आपल्याला पक्ष मोठा करायचा, पक्ष मोठा केला म्हणून तर ही वेळ आली। पक्ष मोठा केला नेत्यांना भेटा ना, तुम्ही भेटा ना, त्यांचे आपल्यासाठी काय करायचं? हे सगळे अधिकारी आपल्यासाठीच आलेले। पक्ष मोठा केला नसता तर ही वेळ आली नसती आपल्याला। आपण आपल्या नेत्यांना भेटू शकतो, त्यांना कशाला हे करा? झाले झक मारतोय भाजपमध्ये त्यावेळेस आम्ही पण काम मुंडे साहेबापासून काम केलेलं आम्ही। आणि आम्हाला जी हाकलतात, आम्हाला पोलीस दडपशाही करून हाकलतात, ही चुकीची। तुम्ही मक्तेदारी चालवता इथं पक्ष म्हणून तुम्ही काय काय योगदान दिलं आम्हाला? आम्ही काय केलंय? रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी। लेखा घरदार बाप 2 महिन्यापासून नोकरी सोडली मी, नोकरी यांच्यामुळे माहिती का? पक्षात काम करू लागलो, 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो। आणि त्या नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी, कुठल्या रस्त्यावर दिली यांनी मला उत्तर द्यावं। मला लेकरं आई बाप सगळं घेऊन रोडवर फिरून आलो मी रोज। का बरं काय कमी आमच्या? त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला, काय उमेदवारी आमची केली म्हणून द्यावं यांनी उत्तर आम्हाला। काय चुकलं आमचं? एक निष्ठ नाही आम्ही पक्षाच्या नावावर काय दुकानदार केल्या का? आमचं कॅरेक्टर खराब आहे, समोर 4 गुन्हे दाखल आहेत, 12 गुन्हे दाखल आहेत। तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला? गुन्हेगाराला उमेदवारी देता का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी देता का तुम्ही? आम्ही काय चुकलं?